नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, त्यामुळे शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढून शरीरातून सतत घाम जाऊन शरीराचं एक्झर्शन होत आहे। अशा वेळेस आपल्याला काहीतरी एनर्जेटिक हवं असतं आणि सफरचंदापेक्षा जास्त एनर्जी आपल्याला दुसऱ्या कुठल्या फळातून मिळेल? जुनीच म्हण आहे, रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टर पासून दूर जा। आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ऍपल ज्यूस बनवत आहोत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। इथे आपण 2 फ्रेश ऍपल घेतले आहे। ऍपल शक्यतो फ्रेश असावे, त्याची चव फार छान लागते। 2 ऍपल पासून तुम्ही साधारणतः 4 ग्लास ज्यूस बनवू शकता। जर तुम्हाला ज्यूस घट्ट हवा असेल तर 2 किंवा 3 ग्लास ज्यूस सहज बनतं। आपण हे ऍपलचं वरचं साल काढून घेत आहोत आणि आतला गाभा आपण घेणार आहोत। जर ऍपलचा वरचा भाग काढायचा नसेल तर ज्यूस गाळणीने गाळून घ्यावा लागतं, किंवा मग तुम्ही असं जर वरचा ऍपलचा भाग काढला तर ज्यूस गाळायची गरज नाही। इथे आपण ऍपलच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। एक मिक्सर जार मध्ये आपण हे ऍपल टाकत आहोत। त्यामध्ये मी ते पेंड खजूर टाकत आहे। खजूर टाकले आहेत एक 6 ते 7 खजूर, 2 टेबलस्पून साखर, तुम्ही साखरेऐवजी खडी साखर सुद्धा वापरू शकता। यामध्ये एक मोठा बर्फाचा खडा टाकला आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। पण मिक्सरला फिरवताना जर बर्फाने ऍपल पटकन बारीक झालं नाही तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपलं परफेक्ट ज्यूस बनून तयार आहे। तुम्हाला ज्यूस कशा पद्धतीचं हवं, घट्ट हवं की पातळ हवं, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ऍड केलं तरी चालेल। सोबतच तुमच्या आवडीनुसार चिमूटभर ब्लॅक सॉल्ट तसेच 2 चिमूट काळी मिरी पावडर टाकली तरी चालेल। इथे आपण ऍपल सिरपचा वापर करत आहोत। मी यामध्ये 3 चमचे ऍपल सिरप टाकणार आहे। आता आपण ज्यूस सर्व करायला घेऊया। इथे ऍपल सिरप टाकला आहे, त्यावर लगेच आपण तयार केलेलं ज्यूस टाकत आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलाय। ऍपल सिरपनी ज्यूसचा रंग थोडा चेंज झालेला आपल्याला दिसत आहे। यावर तुम्ही गार्निशिंगसाठी ऍपलचे छोटे छोटे काप किंवा ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। मी यावर ड्रायफ्रूट टाकले आहे। इथे आपलं परफेक्ट ऍपल ज्यूस तयार आहे। हे ऍपल ज्यूस आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंडावत देतं, पण दिवसभर आपल्याला फुल एनर्जेटिक ठेवतं। लहान मुलं ऍपल खायचा कंटाळा करतात, त्यांना जर अशा प्रकारे ज्यूस बनवून दिलं तर ते आवडीने ज्यूस पितील। सो तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।